समजा एखादा कायदा असा आला की जर एखाद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मृत्यूदंड दिला जाईल, काय म्हणाल? अगदी अशीच एक वास्तविक घटना बीएमसी मध्ये घडलेली आहे. 2017 मध्ये बीएमसीच्या एका तपासात लायसेन्स डिपार्टमेंट मधले 63 इन्स्पेक्टर्सना शिक्षा झाली, कारण त्यांच्या हलगर्जीपणामुळे बीएमसीच्या निधीचा आणि इतर रिसोर्सेसचा मोठ्या प्रमाणात वेस्टेज झाला होता. आता इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण या 63 अधिकाऱ्यांना दिलेली शिक्षा काय होती? त्यांना कुठलीही जबाबदारी द्यायची नाही. म्हणजे हे 63 अधिकारी रोज दादर मधल्या बीएमसी मुख्यालयात यायचे, ऑफिसमध्ये बसायचे, कुठलंच काम न करता संध्याकाळी घरी जायचे. किती दिवस? तब्बल 4 वर्ष. पण त्यांना पगार मात्र पूर्ण मिळायचा. बोला, एकीकडे बेस्टचे कर्मचारी वेळेवर पगार मिळत नाही म्हणून संपावर जात आहेत, आणि दुसरीकडे 63 अधिकारी 4 वर्ष बिना कामाचे बसून पूर्ण पगार घेत आहेत. हा पगार किती होता? सुमारे 2 कोटी रुपये. हे पैसे कुणाचे होते? मुंबईकराचे, मराठी माणसाचे, माझे, तुमचे. लक्षात घ्या, महापौर आमचाच हा ब्रीद वाक्य असणारे उद्धवजी मुख्यमंत्री असताना स्वतःही कार्यालयात जात नसे, आणि त्यांचेच महापौर कार्यालयात गेलेल्या अधिकाऱ्यांना काम न करण्याची शिक्षा देत असे. बरं, हे प्रकरण इथेच थांबत नाही. या 63 लोकांचं काम करण्यासाठी शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट्स विभागातून ऍडिशनल मॅन पॉवर सुद्धा बोलवावा लागला. म्हणजे खर्च डबल आणि कामाचा खोळंबा. आणि यात सगळ्यात मोठी गंमत काय? तर या 63 इन्स्पेक्टर्सना बीएमसीचा पैसा आणि संसाधनं बेजबाबदारपणे वापरल्याबद्दल शिक्षा झाली होती, पण हीच शिक्षा अंमलात आणताना पुन्हा बीएमसीचाच पैसा बेजबाबदारपणे खर्च केला गेला. याला काय म्हणायचं हे ठरवायचं काम मी तुमच्याचवर सोडतो.